वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। महाराष्ट्रामध्ये सध्या नाशिकचा आशिक अशोक खरात याचे कुकर्म आणि याचे लैंगिक शोषण केलेल्या महिलांचा विषय आता गाजत आहे आणि ह्या लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला जरी पोलिसांनी अटक केली असेल आणि त्याच्याबद्दल जरी SIT चौकशी कुठल्याही प्रकारची मागणी न करता आंदोलन न करता प्रशासनाने नेमणूक केली असेल, प्रशासनाचे धन्यवादच म्हटलं पाहिजे। कारण का की कुठलाही गुन्हा झाला किंवा कुठलीही घटना घडली तर त्याच्यावर इतक्या सहजासहजी SIT चौकशीची स्थापना होत नाही। तर SITची चौकशीची जी स्थापना झालेली आहे याचं सरकारचं कौतुक करायलाच पाहिजे, परंतु ह्या SIT चौकशीचे जे प्रमुख आहेत IPS तेजस्वी सातपुते मॅडम, परंतु ह्यांची नियुक्ती केल्यामुळे अशा प्रकारच्या पण काही गोष्टी बाहेर येत आहेत की हे जे प्रकरण आहे अशोक खरात याचं प्रकरण हे फेब्रुवारी महिन्यातच झालं होतं आणि अशोक खरातचा जो ऑफिस बॉय होता त्याच्याकडे जे व्हिडिओज होते तर त्या व्हिडिओजची रिकव्हरी करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्येच त्यांची नेमणूक झाली होती IPS तेजस्वी सातपुते ह्या मॅडमची, आणि त्यांनी त्या पीडिताला मदत करण्यापेक्षा अशोक खरात जे आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधामध्ये जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज रिकव्हरी करण्यासाठी त्यांना नेमणूक करण्यात आली होती का। आणि दुसरी गोष्ट की त्यांची जी कारकीर्द आहे ही कारकीर्द सुद्धा इतकी चांगली नाहीये, कारण का की सोलापूरला त्या असताना त्यांच्याच हद्दीत असलेलं किंवा त्यांच्या ताब्यात असलेल्या चंदनाची झाडांची चोरी झाली होती आणि चंदनाची झाडं सापडली परंतु चोर सापडले नाही। त्याशिवाय संपदा मुंडे ह्या प्रकरणाच्या सुद्धा त्या चौकशी अधिकारी होत्या आणि त्या प्रकरणाचंही काय झालं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे महिलांवर ज्यावेळेला अत्याचार होतात त्यावेळेला महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्या महिलेला मदत करण्यासाठी का ते प्रकरण कुठलीही चौकशी अहवाल कुठली कारवाई न करता दाबण्यासाठी अशा प्रकारे अधिकाऱ्यांची नियुक्ती होते का, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे। तर मला असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची इप्स्टेन फाईल आहे अशोक खरात याच्यामध्ये बडे बडे राजकारणी अधिकारी यांची नावं येत आहेत, तर ही चौकशी निपक्षपाती होईल का हा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे। तर मला एक महिला म्हणून असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची इप्स्टेन फाईल आहे अशोक खरात याची चौकशी करण्यासाठी आता पदावर असणाऱ्या कुठल्या तरी सर्वोच्च उच्च किंवा न्यायाधीशांची अध्यक्षतेखाली अशा प्रकारची समिती नेमून ह्याची चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून खरोखर प्रामाणिकपणे महिलांना न्याय मिळेल आणि खरे राजकारणी अधिकारी यांचे बुरखे बाहेर पडतील आणि ते